काय हो बाई, आवरलं का काम? आणि काय हो, भावाच्या मुलीचं लग्न जमलं तरी आम्हाला म्हणलं नाही तुम्ही. आणि कधी मला कसं माहिती नाही. अहो माझ्याच माहेरात दिलंय तिला. अहो इकडे या इकडे या. लव्ह मॅरेज केलंय, पळून जाणार होते म्हणून आहे ना घाईघाईत लग्न जमवलंय. हा त्यामुळेच तुम्हाला कानोकान खबर नसन, त्यामुळेच तुम्हाला माहित झालं नसन. गुपचूप गुपचूप लग्न जमवलंय त्यांनी. थांबा थांबा, भावाकडेच बघते मी आता. हा जातेच मी आता. अयो वंस, लयच घाईघाईने आल्यात हो तुम्ही आज. काय झालं? धरा पाणी प्या. आता चाले. दादा दादा, अरे तुला लाज लज्जा शरम काय आहे का नाही? अरे पोरीचं लग्न जमवलं, मला साधा एक फोन सुद्धा केला नाही. अरे मला शेजारचे लोक सांगायला लागले, बाई तुमच्या भावाच्या पोरीचं लग्न जमलं आणि तुम्हाला तपास नाही. मला कसं वाटलं असं सांग बरं. अगं ताई, तुला फोन केला होता. अगं पण तो फोन पप्पाने उचलला होता. त्याने तुला सांगितलंच नसेल मी फोन केला हा म्हणून. का? अरे मग त्याला पोरगी नाही दिली आणि तू कस काय सांगन मला? हा हे कार्टीने इकडे केलं लव्ह मॅरेज. इकडे बघ, मला सांग आपलं काय ठरलं होतं? आ तू ही पोरगी मला सून द्यायची म्हणून. आ माझ्या पप्प्यामध्ये काय कमी आहे सांग बरं. हा मला सांग, आई आणि अण्णा होते तेव्हाच आपलं ठरलं होतं का नाही तू ही पोरगी मला द्यायची म्हणून? खत्म. मग तू आता पलटी मारली कशी? हा काय काय कार्टे याच धंदे करायला तू कॉलेजला जाती का? हा बाप भरतो इकडे पैसे, हा आणि तिकडे असे धंदे करते का तू? लेकीनं केल्यावर खपतंय आता सगळं, हाय का नाही? हा अरे आणि मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा माझ्याकडे एवढं सगुनी नजरवर करून पाहिलं, तू तर त्याला पायाने तुडू 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 हाणीत होता. हा आणि आता जमतंय का? ते कसं झालंय ना, लेक झाली लाडाची आणि बहीण झाली दोडाची. अहो ताई, तुम्ही जरा शांत व्हा आधी. आपण शांततेत बोलू ना. असं रागात प्रश्न सॉल्व होतात का? लेकीवर लक्ष ठेवायचं ते जमलं नाही तुला आणि आता लागली बघ चोमड्यावानी बोलायला. काय दादा, मला पार पर्क करून टाकलं तू. आता आहे ना तुझ्या कोणत्याच कार्यक्रमात आपण सहभागी होत नसतो. हा मी तर नाहीच येणार आणि माझ्या घरातलं कोणताच माणूस तुझ्या कार्यक्रमात येणार नाही आता इथून पुढं. पावलंच ठेवत नसतो मी तुझ्या घरात. आता हे शेवटचं. आत्या दरा ही तुमची साडी. ही असली साडी दिली काय मला? अगं असल्या साड्या आहेत ना, मी आता दिवाळीत आहे ना माझ्या घरी जे कामगार आहेत ना त्यांना वाटल्यात आणि मला देते असली साडी. मी घालीन का? दे ठेवून तिकडं. अहो ताई, फिकिता काय ना? असली साडी आणली काय मला? बाई बाई, मग तुम्ही कपड्याची खरेदी केली का? आणि मला कानोकान खबर नाही. लग्न जमवलेला तपास नाही, कपड्याची खरेदी केलेला तपास नाही. आता सुपारी मी फोडून झालेली असेल तुमची. काय नको सांगू. अगं ताई, गव्हर्नमेंट नोकरी आहे, 50,000 पगार आहे, घरी चांगली शेती आहे. अजून काय पाहिजे मग आपल्याला? आपली पोरगी सुखत राहील. बरं कर मग लग्न लेकीचं. आम्ही येत नसतोय लग्नाला. हा तुमचा आणि माझा आता काडीचा संबंध नाही. अहो आत्या, परवा दिवशी रुखवत बनवायचंय बरं का? हा या मी तुम्ही. काय रुखवत बनायला? तुझ्या आहेत का त्या ढीगभर मावशा? घे त्यांना बोलून आणि बसा बनवीत रुखवत. मी येत नसते आता. चालले मी. तुमचा माझा काय संबंध नाही आता. अहो आत्या, थांबा थांबा थांबा. कुठं चालले तुम्ही? बाई काय आत्या लगेच गेल्या बाई.